पोहोचवत असतो. त्यामुळे 12वा खेळाडू कंपल्सरी पण जॉईन करा. चला, समिताचा 12वा खेळाडू आमच्याशी जॉईन झाला. प्रथमतः आपण त्यांचं कौतुक आणि स्वागत करतोय. दरम्यान सन्माननीय भालचंद्र चौगुले साहेबांना आपण विनंती करूया, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय राहील. चला, चेंडू देऊन ठेवा. चेंडूची निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केली जाईल. चला, पारगाव टीम थोडासा वेळ आणि उशीर होतोय, आपण मैदानामध्ये दाखल व्हा. खरं तर कुठल्याही खेळाची सुरुवात करत असताना वॉर्मअप सर्वात महत्त्वाचा आहे. जिथपर्यंत तुम्ही वॉर्मअप करत नाही, अंग गरम होत नाही, ते चिवट होत नाही. त्यामुळे नक्कीच आपण गोलंदाजी घेतली आहे, त्यामुळे नक्कीच प्रथमतः चला, लहान मुलांनी आपला खेळ थांबवा आणि मैदानाच्या बाहेर व्हा. अगदी काही क्षणातच आपण या सामन्याला सुरुवात करतोय. पंच देखील सज्ज झालेत, दोन्ही संघ सज्ज आहेत. अगदी 1-2 खेळाडू नक्कीच थोडेसे ट्रॉफिकमध्ये आहेत, ते लगेच उपस्थित होतील आणि नक्कीच लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया.
चल 5 मिनिटं होऊन गेलीत, सामन्याला सुरुवात करावी लागणार आहे. आणि चला सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. या ठिकाणी दरम्यान सलामीची जोडी सज्ज होताना पाहायला मिळते. एका बाजूला प्रतीक ठाकूर आणि मयूर थली ही जोडी, आघाडीची बिनीची जोडी. आपण समिधा नागाव, कारण की समिधा नागाव म्हटलं तर आमची अगदी ड्रीम टीम आहे, स्वप्नातील ड्रीम आहे. की खरं तर अगदी 20 वर्षापासून अगदी काळ ज्यानं उरण टेनिस क्रिकेटवरती राज्य केलं. खरं तर या उरणमध्ये ज्या ज्या वेळेला बाहेरच्या टीमी खेळायला यायच्या तेव्हा त्या बाहेरच्या टीमींना अगदी त्यांचं आव्हान परतून लावणारी एक टीम म्हणजे समिधा नागाव या टीमची ओळख आहे. आणि मयूर थली मैदानामध्ये जातोय, त्याच्यासोबत आपण प्रतीकला देखील पाहतोय. ही बिनीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि समोर आपण पारगावची एक दिग्गज टीम सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव, खरं तर त्याचं नेतृत्व कुणाल तारेकरच्या खांद्यावरती पाहायला मिळत आहे. आज बहुतेक अनुपस्थिती पाहायला मिळते. खरं तर स्टार खेळाडू थोडेसे उशिरा येतात, काही हरकत नाही. आपण मॅचला सुरुवात करूया, लगेचच ते जॉईंट देखील होतील. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, की ज्या खेळाडू ज्या षटकामध्ये तुम्हाला 2च खेळाडू डीपमध्ये लावण्याची मुभा असते, म्हणजे पॉवर हिटिंग करण्याची परवानगी असते. चला पंचांना आपण विनंती करूया. राजेंद्र सर आणि जयेश पाटील सर, आपण खेळाडूंना थोडीशी तंबी द्या आणि क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी भाग पाडा. खरं तर अगोदरच 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे, कारण की अजून जर उशीर कराल तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केली जाईल, ही सूचना आपण तुम्हाला देतोय. खरं तर खूप उशीर झाला. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये अगदी 7 वाजता सामना चालू होणं अपेक्षित आहे. आणि यानंतर एक प्रेक्षणीय सामना देखील तुमच्या भेटीसाठी येणार आहे. अगदी पोलीस मित्र नावाशेवा पोलीस ठाण्यातील आपले पोलीस मित्र आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट दरम्यान सामन्याची सुरुवात होत असताना प्रथमतः आधी पूजावा गणपती. चला आपण पोलीस मित्रांना विनंती करूया, आपल्या शुभ हस्ते आपण गणपती बाप्पाचं पूजन करून आजच्या रात्रीची आपण सुरुवात करूया. चला पोलीस मित्रांना आपण विनंती करूया, आपले शुभ हस्ते आधी पूजा व गणपती हीच भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला अनुसरून तूच करता आणि करविता कार्यारंभी तुला वंदितो. या हिंदू संस्कृतीच्या उक्तीप्रमाणे आपल्या कार्याचा आरंभ आणि प्रारंभ ज्या गणपती बाप्पाच्या पूजनाने आणि वंदनाने आपण करतो, त्या गणपती बाप्पाला या ठिकाणी पूजलं जाईल. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. त्या गणपती बाप्पाला, विश्वाच्या नायकाला या ठिकाणी पूजन करतो. आणि ज्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन होतं ना, त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण होतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपले भाग्यविधाते. खरं तर माझा राजा देव नव्हता, परंतु आज आपण या महाराष्ट्रामध्ये जी जी मंदिरं पाहतो आणि त्याच्यामध्ये जो देव आहे ती माझ्या राजाची पुण्याई आहे, असा अखंड स्थितीचा निर्धारू जगातील सर्वोत्तम राजाचं या ठिकाणी पूजन केलं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. नंतर आपण लगेचच सामन्याकडे वळतोय. खरं तर गणपती बाप्पाचं पूजन भालचंद्र चोगले साहेबांच्या शुभ हस्ते आणि नक्कीच उपनिरीक्षक पोलीस स्टेशनचे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलं. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नक्कीच हा आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आपण शेवटची सूचना आपण पारगाव संघाला देतोय. पहा,
या सामन्याला खूप उशीर झालेला आहे आणि आता जर सामना सुरू झाला नाही तर मात्र आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला पॅनल्टीची घोषणा केली जाईल. खरं तर तुमच्या विनंतीचा मान राखून आपण जवळपास तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला आणि त्यामुळे तुम्हाला सामना सुरू करणं अपेक्षित राहणार आहे. चला, सलामीची जोडी तर मैदानामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला आपण प्रतीक ठाकूरला पाहणार आहोत. नॉन स्ट्राईकला मयूर थली, अगदी दिग्गज बेनीची जोडी. आणि गोलंदाजीसाठी सद्गुरू सिमेंट पारगाव संघानं आपलं क्षेपणास्त्र दाखल केला. भूषण पाटीलला अगदी कुंडेगाव विलेज कडून उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी भूषण देखील सज्ज झाला. 5 ओव्हरची मॅच आहे. या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्यासाठी 2 दिग्गज फलंदाज तर मैदानामध्ये समिधा नागाव संघानं पाठवलेत. चला, सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू फुल टॉस आहे. इनफिल्ड क्लिअर केला. चेंडू दन 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 करत निघाला. पंचांचा इशारा. दॅट्स अ मायटी 4. चौकार 4. विनंती करूया आपण व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवा. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मारलाय. पुन्हा एकदा चेंडू दन 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 करत निघाला. दॅट्स अ मायटी 4. चौकार. ला संजीवनी देणार एक व्यक्तिमत्व नक्कीच महेंद्र शेठ गरत आणि त्यांचं कौतुक गाणारे संगीत आपण पाहिलं. आणि ही स्पर्धा देखील काँग्रेस चषक या नावाने आपल्याला पाहायला मिळते. अगदी आम आदमी का हात काँग्रेस के साथ. दरम्यानच्या काळामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 दणके लगावले. ते प्रतीकना कमालीची सुरुवात पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा अलंग कार्पेट जमीनला गुदगुल्या करत गवताला झिंजण्या आणत चेंडू मात्र लॉंग ऑफला पोहोचला. त्या चेंडूवरती या ठिकाणी पाहायला मिळते फक्त सिंगल आली आहे. कारण की सेन्सिबल क्रिकेट चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगला चेंडूचा सन्मान, वेडव्याकडे चेंडूचा समाचार, ही रणनीतीचा अवलंब या ठिकाणी एक सुंदरसं क्रीडांगण पाहायला मिळालंय. मैदानाची भौगोलिक स्थिती पाहता अगदी सुंदरसं, कारण की प्रत्येक खेळाडू ज्या खेळपट्टीच्या प्रेमात पडावं असं क्रीडांगण पाहायला मिळतं. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मारलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे, त्याला भेदलाय. चेंडू निघून गेला आर पार. धावा मिळतील 4. चौकार. दरम्यान पहिल्या षटकामध्ये अगदी घाणाघाती प्रहार पाहायला मिळाले. दरम्यान पंकज भोईर समाजसेवक यांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. खर तर हरिभक्त पारायण आणि समाजसेवक म्हणून ओळख आहे. आणि वसंत भोईर साहेबांना आपण विनंती करूया, आपण या मंचकावरती आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. मला सांग ना, सुधीरजी कोळी दिघोडे यांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील या मंचकावरती आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. चला, सुधीरजी केळू दिघोडे यांना देखील आपण विनंती करूया.
दरम्यान व्यासपीठावरती माजी उपसरपंच ग्रामपंचायत नवघर दिनेशजी बंडा त्यांची उपस्थिती पाहायला मिळते की ज्यांच्यामुळेच आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. खरं तर प्रत्येक नवीन समालोचकाला संधी देणारं काम आणि संधी देणाऱ्यांना धोका आणि धोका देणाऱ्यांना संधी कधीच देऊ नका असं म्हणतात. दरम्यान DRSचा या ठिकाणी घेतला गेला. DRS म्हटलं तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, निर्णय पुनरावलोकन प्रणालीचा वापर या ठिकाणी केला जाईल. चला ऑन चा निर्णय ग्राह्य धरला जाईल. व्हाईट बॉल असेल, धावसंख्या 1ने पुढे सरकेल. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा या समिधा नागाव संघानं या ठिकाणी जमवल्या आहेत. हा चेंडू देखील अगदी अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान उरण पोलीस स्टेशनचे API केदार साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती वेलकम सहर्ष स्वागत करतोय. खरं तर अगदी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अगदी सामान्य जनतेसाठी आणि नागरिकांसाठी तत्पर कोण असतं तर महाराष्ट्र पोलीस, आणि त्यांचं कौतुक करत असताना या ठिकाणी मयूर थलीचा दांडा गुल करण्यात आला. अगदी फर्निचर डिस्ट्रॉय करण्यात आला. त्यामुळे आपण देऊया डीजेला संधी. यस डीजे वाजव. आपला काम करणे चला सामन्याला पण सुरुवात करूया. चला पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज मेहुल मैदानामध्ये, मेहुल ठाकूर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी समिधा नागावने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 केल्यात. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उठवण्यात आला. खरं तर या षटकामध्ये 2 वाईट पाहायला मिळाले, 3 चौकार पाहायला मिळाले, 1 सिंगल पाहायला मिळाले आणि 1 विकेट पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आणि खेळण्यासाठी नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वरती बॅटर आला मेहुल ठाकूर. चेंडूने बॅटची लिडिंग एज घेतली होती पहा. इथं धावबाद होण्याची नामी संधी होती, थांबवले त्याला प्रतीकनं. त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू, आणि या निर्धाव चेंडूने षटक या ठिकाणी संपलं. थोडासा वेळ आपल्याकडे देखील शिल्लक आहे, त्यामुळे आपण जाऊ डीजेकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. महेंद्र
विनंती करूया सामना थोडासा स्पीडअप करा. सामना अगदी कासवाच्या गतीने चालतोय आणि या गतीने आपण चाललो ना तर मात्र सकाळचा उजेड होईल आणि सामने संपणार नाही आहेत. आजच या रात्रीमध्ये आपल्याला ही सामने पूर्ण संपवायचे आहेत. दरम्यान मोरिया साई गोविंदा पथकाचे अध्यक्ष गौतम घनश्याम पाटील साहेबांना आपण विनंती करूया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. चला पंचांना पुन्हा एकदा आपण सूचना देऊया. आपण सर्व खेळाडूंना तंबी द्यायची आहे. दरम्यान सामना थोडासा स्पीडअप. जासई गावातील एक दिग्गज पंच आमचे माऊली संदीपजी पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आपण वेलकम सहर्ष स्वागत करूया. सर्व खेळाडूंना विनंती आहे पहा सेलिब्रेशन करण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती एकत्र येऊ नका. सामना थोडासा स्पीडअप अगदी बोथ साईडने सामना चालू आहे. बॅटची लिडिंग एज आणि फटका फसला. विकेट नंबर 2 प्रतीक ठाकूर झाला झेलबाद. नेता महेंद्र घरत साऱ्यांना पडलाय भार. नेट नंबर 4 वरती ललित मानी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 क्रमांकाची जर्सी अगदी MS धोनीची आठवण करून देणारा आकडा, दसून शनाकाची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. ललित माली मैदानामध्ये अगदी नेट नंबर 4. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली झाली होती. दरम्यान ललित माळी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रफुल्ल आला. डीप मध्ये तुम्हाला 3 खेळाडू लावण्याची मुभा. यावेळेला फटका किती चांगला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. सिंगल आलाय आणि पहा थोडीशी वाट पाहिली क्षेत्ररक्षकांना आणि वाट लागली. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाला. चेंडूपर्यंत येत असताना थोडीशी सुस्ती दाखवली परंतु इथं मात्र दोन्ही फलंदाजांनी स्फूर्ती दाखवली आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळेला फटका एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यानं सोडलाय झेल. खरं तर हा झेल त्याच्या अक्षरशः हातामध्ये पडला होता परंतु शेवटच्या क्षणी अतिघाई संकटासने यांनी चेंडू हातातून सुटला. त्यामुळे या चेंडूवरती आणखी एक धाव मिळेल. धावसंख्या मात्र 1 ने हळूवार पुढे सरकेल. दरम्यान सन्माननीय राज नारायण पाटील यांना आपण विनंती करूया आपण देखील या व्यासपीठावरती या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. दरम्यान सन्माननीय रमेश साहू साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मंचकावरती या. गौतम घनश्याम पाटील साहेबांना देखील आपण विनंती करूया आपण देखील या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. खरं तर ही स्पर्धा बोथ साईड खेळवली जाते. दोन्ही बाजूना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पंचांचा चेंडू पंचांचा इशारा या ठिकाणी 9 बॉलचा येतोय आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चेंडू सोडला. चेंडू मात्र अगदी वाऱ्याच्या वेगानं थर्डमॅन सीमारेषे जवळ अडवला जाईल. तिथपर्यंत या ठिकाणी फलंदाजांना धावा कंप्लीट केल्या. अगदी 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली. धावसंख्या हळूवार. चला क्षेत्ररक्षकांना आपण विनंती करूया प्रत्येक चेंडूवरती तुम्ही एकत्र यायचं नाही. आपल्याला सामना आणि शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे, त्या अनुसरून खेळ दाखवायचे विनंती आहे तुम्हाला. दरम्यानच्या काळामध्ये फटका चांगला आहे. एलिव्हेशन कमी असेल का उंचच उंच लांबच लांब परंतु हाही झेल जवळपास क्षेत्ररक्षकानं सोडला. खरं तर बरं झालं या मॅचची कॉमेंट्री आता मी करतोय. जर साहेबांच्या हातामध्ये माईक आला ना तर मात्र तुमची खैर नाही आहे.
कारण की आज अगदी हास्य सम्राट दशरथ पाटील साहेब करावी गावातून आले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तुमची खरडपट्टी जरूर निघणार आहे. शेवटचा चेंडू आहे. या षटकातील धावसंख्या जवळपास 22 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक आहे. 2 विकेट बाद झाल्यात. अगदी नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. गुणलेखकाच्या गुणपत्रिकेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी चांगला बॉल टॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे नक्कीच 2 षटकं पूर्ण, 22 धावा आणि 2 गडी बाद, 4 दुऱ्या आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले या ठिकाणी संपुष्टात आला. थोडासा वेळ आहे, आपण जाऊया डीजेकडे. तत्पूर्वी नवीन गोलंदाज रेडी ठेवायचा. ऐकूया एक सुमधुर संगीत. महेंद्र खरं पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण अतिथी कक्षामध्ये. दरम्यान राज पाटील साहेबांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. प्रत्येक मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण प्रेक्षकामध्ये न बसता नक्कीच दरम्यान वृंदावन दिगंबर चौगुले यांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील या व्यासपीठावरती या. खूप छान हा क्रिकेटचा देखणा सोहळा पाहायला मिळतोय. गोलंदाजामध्ये आणखी एक बदल. दरम्यान नवीन गोलंदाज आतिश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. अगदी कॅरन पॉलार्ड आणि बेनस्टोकची आठवण करून देणारा आकडा त्याच्या जर्सीवरती छापला, परंतु ती छाप मैदानामध्ये दाखवणं गरजेचं राहील. समोर स्ट्राईकवरती आपण मेहुलला पाहतोय. 2 गडी देखील गमावलेत. 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेला फिरून मारायचं होता. पंचांकडे संशयाच्या नजरेने मेहुलने पाहिला, परंतु पंचाने मात्र पूर्ण साक्षी पुरावे तपासल्यानंतर हा चेंडू अगदी व्हॅलिड दिलाय, चांगला दिलाय. डॉट बॉल, लाईन मिस केली. यावेळेला चेंडू रीड करता आला नाही आहे. नक्कीच पूर्वार्ध म्हटल्यानंतर शांततेचा काळ असतो. शांत डोक्याने फलंदाजी करण्याचा क्षण असतो. चांगली फलंदाजी तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. यावेळेला फुलटॉस करून घेतला. एलिव्हेशन कमी आहे. फटका फसला, टिपला, झेल संपलाय. मेहुलचा खेळ नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. एस डीजे वाजव. एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करूया, प्रत्येक चेंडूवरती आपण आपलं क्षेत्रक सोडू नका, कारण की शेवटचा रात्र आहे याचं भान आपण ठेवा. आणि एक प्रेक्षणीय सामना देखील आज आपण खेळवणार आहोत. थोडंसं टाईम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. ही स्पर्धा आपल्याला सकाळ होतपर्यंत पूर्ण करायची आहे. अन्यथा कधी कधी असं होतं की सकाळ झालेली असतात, 7 वाजलेले असतात, 8 वाजलेले असतात, परंतु स्पर्धा करताना उजेडामध्ये ती स्पर्धा खेळवावी लागते. त्यामुळे थोडासा वेळ वाचवा. खेळ वाचवण्याचा आमच्या आयोजकांचा प्रांजल प्रयत्न आहे. चला, पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झाला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला, मकरंद ठाकूर. यावेळेला गोलंदाजानं फसवले. पहा, थोडासा स्विंग केला चेंडू आणि चेंडूकडे पाहत राहिला फलंदाज, त्यामुळे हा डॉट बॉल. हे षटक जर आपण पाहिलं ना तर पारगाव संघाच्या बाजूनं अगदी हितावत पाहायला मिळते. अगदी 3 चेंडू फेकलेत, 1 गडी मिळवल्याने 2 डॉट टाकले, म्हणजे 3 डॉट टाकले. सुंदर गोलंदाजी आपल्याला अतिची पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू नक्कीच लेगसिकच्या बाहेर पिच झालाय. पंचांनी मात्र आपले हात दोन्ही समांतर केले, सांगितले व्हाईट बॉल असेल. त्यामुळे या षटकामध्ये अवंतरच्या स्वरूपामध्ये का होईना बोणी झाली आहे. 1 धाव आणखी एक जोडली आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे 23च्या घरामध्ये. खरं तर ही खेळपट्टी कधी कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते. यावेळेला फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला.
अगदी डोळ्याचं पातळ लवताना लवतं तोच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि जसे चेंडू निर्धाव येत आहेत ना तर मात्र समिधा नागाव संघाची डोकेदुखी वाढणार आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये सुरुवात किती चांगली झाली होती, 14 आल्या होत्या धावा, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जास्त धावा आल्या नाही आहेत. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाने फ्लाय स्लिपमध्ये झेल टिपला, त्यामुळे आणखी एक फलंदाज इनेट नंबर 4 बाद होताना पाहायला मिळतोय. दरम्यान नवीन फलंदाज नेट नंबर 6 वरती अमित पाटील गेला. त्यानं जर्सी बहुतेक मिलींची घातली आहे आणि यावेळेला अमित म्हटल्यानंतर अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला, अनुभवाने भरलेला, अगदी गेले कित्येक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि इथं मात्र तो अनुभव त्याला दाखवावा लागणार आहे, कारण की थोडीशी पडझड झाली आहे. 4 महत्त्वाचे फलंदाज समिधा नागाव संघांना या ठिकाणी गमावलेत. या षटकामध्ये आतिश म्हात्रे यानं कम्मालीची गोलंदाजी केली आहे. अक्षरशः कंबरड मोडलंय असं मी म्हणणार आहे, कारण की या षटकामध्ये 2 विकेट त्यानं संपादन केले. शेवटचा चेंडू आहे. कमालीचा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या षटकासाठी. कमालीची गोलंदाजी पहा, अगदी 2 एकच धाव खर्च केली आणि 2 महत्त्वाचे विकेट त्यानं बाद केलेत. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर पूर्णपणे बॅकफुटवरती लोटून दिले असं मी म्हणणार आहे. खरं तर आपण पाहतोय बोथ साईडने खेळवली जाणारी स्पर्धा, कारण की आजच्या स्पर्धा आपल्याला सहज जास्त पाहायला मिळत नाहीत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करावा लागणार आहे. चलो थोडीशी टीम मीटिंग अवॉइड करा. आपण वारंवार सूचना देते, विनंती करतोय. यानंतर देखील आपण मॅच एक पाहणार आहोत. अगदी नावाशेवा पोलीस स्टेशन आणि आयोजक यांच्या दरम्यान ही मॅच रंगणार आहे आणि या मॅचचं देखील आपण आयोजकांना विनंती करूया की टॉस करून घेऊया, की जेणेकरून ही मॅच संपल्यानंतर लगेचच मॅचला आपण सुरुवात करू. खरं तर काँग्रेस कमिटी कोंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 हे दर्जेदार आयोजन अगदी आपल्या रायगड काँग्रेसला नव संजीवनी देणारं एक दानशूर व्यक्तिमत्व, गोरगरिबांचे कैवारी महेंद्रशेठ गरज साहेब यांचा गौरव करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि कौतुक आपण काँग्रेस कमिटी कोंडेगाव कोलीवाडा यांचं देखील करू द्या, कारण की ज्याचे अध्यक्ष जयवंत चौगुले साहेब आहेत, उपाध्यक्ष योगेशजी पाटील आहेत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया की ज्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. दरम्यान गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू थोडंसं पॅडवरती आदळला आणि या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे आणि पंचांचा लेग बाईचा इशारा देखील आमच्यापर्यंत आला. दरम्यान आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ पुढे सरकताना पाहायला मिळतोय. खरं तर सुरुवात प्रतीकनं अगदी झंझावती करून दिली होती. असं वाटलं होतं एक मोठा स्कोर या ठिकाणी समिधा नागाव संघ उभारेल, परंतु जसा षटकामध्ये बदल झाला ना गोलंदाज फलंदाजांवरती पूर्णपणे स्वार झाले. नवीन गोलंदाज आता 4थ्या नंबरवर गोलंदाजीसाठी प्रथमेश आला. या ठिकाणी स्लोअर 1 चेंडू पीक जरूर केलाय, सिंगल येईल. डबलचा प्रयत्न माघारी पाठवला अमितनं. यावेळेला बॅकअप यंत्रणा सज्ज आहे पहा. रिले फिल्डिंग चांगली झाली, अन्यथा या ठिकाणी एखादा मोठा घोळ झाला असता, 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या, परंतु रिले फिल्डिंग नक्कीच सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगावकडून चांगली होताना पाहायला मिळते. आता मात्र आक्रमक पवित्र धारण करावं लागणार आहे. धावा मात्र होत नाही आहेत, शक्तीचं जागरण करावं लागेल, अगदी ताकदीचा वापर या ठिकाणी करावा लागेल. पुलर लेनचा चेंडू नीटचा बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये आला नाही आहे.
परंतु पंचांचा पंजा म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमावलीतील 23व्या क्रमांकाचा नियम पंचांनी आमच्यापर्यंत पाठवला. अगदी 22 किंवा लेगबाजच्या स्वरूपामध्ये धावा येणार, आणखी एक धाव जोडली जाईल. आताच्या घडीला समिधा नागाव संघाला अगदी हाडा मारा तोडा फोडा जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागणार आहे, कारण की धावा होत नाही आहेत. चौकार षटकार शोधावे लागतील, मोठे मोठे फटके या मैदानामध्ये मारावे लागतील. तो प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेला फटका लाफ्टेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय की काय, आणि त्यानं टिपलाय बहुतेक झेल, आणि अमित पाटील झाला या ठिकाणी फेल. त्यामुळे आणखी एक धक्का या ठिकाणी बसला. एस डीजे वाजव. सारणा अगदी सर्व शत्रूंना नामोहरण केला आणि सामान्य जनतेसाठी रयतेचं एक कल्याणकारी राज्य स्थापन केलं. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकलात. यावेळेला लोअर फुलटॉस हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, गरंगळत निघाला. गॅप थोडासा मोठा, नाही पडणार धावांचा तोटा. पंचांचा इशारा येतोय, चौकार. आई माझी जाईला चेंडूने बॅटची लिडिंग एज घेतली आहे, आणि या ठिकाणी आणखी एक जल्लोष. फलंदाज झाला जेलबाद. मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत पाटीलला. दरम्यान विंधनेचा दिग्गज खेळाडू आकाश पाटीलला व्यासपीठावरती आपण पाहतोय, आणि त्यांचा खेळ बहुतेक पुढच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. टाकीगावच्या अगेन्स्ट त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला, धावसंख्या 30 झाली आहे, 6 विकेट बाद झालेत. शेवटचं अंत्य आणि अंतिम षटक, आणि ते टाकण्यासाठी गोलंदाज आतिश मात्रे ज्यानं तिसरं षटक हाताळलं होतं. एक सुंदरशी कलात्मक गोलंदाजी की ज्या षटकामध्ये त्यांना 1 धाव दिली होती आणि जवळपास 2 विकेट बाद केले होते. तो शेवटच्या षटकासाठी आला. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक की ज्या षटकामध्ये स्टान्स अगदी आक्रमक असतो. आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर लो स्कोरिंगकडे वाटचाल करत असताना आपण समिधा नागाव संघाला पाहतोय. सुरुवात किती झंझावत, पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, परंतु तदनंतर आलेख मंदावत गेला. यावेळेला फटका किती चांगला, चेंडू जाईल अगदी सीमारेखेच्या बाहेर. दणदणीत कणकणीत षटकार. लॉंग ऑन खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. या खेळाडूनं ललितच्या बॅट मधून आलाय तडाखा. अगदी शेवटच्या षटकामध्ये हा षटकार येतोय.
अगदी गती काढून घेतली या चेंडूची, फिंगर रोल केले. तदनंतर आपण पाहिली तर बॅट अगोदर फिरली, बॅटचा फ्लो अगोदर खुलला आणि चेंडू नंतर धीम्या गतीने गेला, त्यामुळे डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरं तर असं म्हणतात जो पायाने चालतो तो काही अंतर चालतो आणि चालताना जो डोक्याचा वापर करतो ना तो आपल्या उद्दिष्टांना गाठतो. आणि या ठिकाणी डोक्याचा वापर केला, कारण की फास्टर वन टॅगला षटकार केला, स्लोअर वन काला डॉटला. अगदी यष्ट्यांना खेटून यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला समोरच्या बाजूने मिड विकेटला चेंडू दोन खेळाडूच्या मधून खेळला. या ठिकाणी चेंडू पकडला गेला. तत्पूर्वी या ठिकाणी मिळतील तब्बल 2 धावा या ठिकाणी मिळतील. चला शेवटच्या षटकातील या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी लो स्कोरिंग कडे वाटचाल करत असताना आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा बॉल होता पहा, धाव घेण्यासाठी पुढे सरसावले आणि या ठिकाणी मात्र धावचीच्या माध्यमातून ललितला बाद करण्यात आला. पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडू असेल हा. त्यामुळे एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये देखील गेला रोहन पाटील. यावेळेला फटका चांगला खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या रेषेमध्ये, परंतु त्यानं सोडलाय जाईल आणि या ठिकाणी सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता ललितनं, अगदी तडफडला, पडला आणि शेवटच्या क्षणी आपल्या पॉकिंग ग्रीडमध्ये सुरक्षित झाला. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. या चेंडूवरती किती धावांचा टसा उमटवला जाईल आणि हे टार्गेट असेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये पहिलीच सामना अगदी लो स्कोरिंगकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात जशी झंझावत झाली, परंतु शेवट तसा झाला नाहीये. रिवा स्वीप, दुधारी तलवार आणि या ठिकाणी मिळवला एक लांबलचक चौकार.
थँक्यू. दरम्यान 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि माझी वेळ या ठिकाणी आपण संपवतोय. आणि खरं तर आज जे प्रेक्षक ज्या व्यक्तीला ऐकण्यासाठी आलेत, अगदी या रायगड टेनिस क्रिकेटमधील नाही तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील हास्य सम्राट दशरथजी पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत येणार आहे. पुढच्या 5 षटकांची कहाणी ऐकूया दशरथजी पाटील साहेबांच्या जुबानी. धन्यवाद हितेश म्हात्रे. अतिशय दमदार समालोचन पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही ऐकलात. काँग्रेस कमिटी कोंडेगाव कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 रायगड जिल्ह्याचे काँग्रेसची दमदार मुलूक मैदान तोफ सन्माननीय कामगार नेते आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा काँग्रेस कमिटी कोंडेगाव सन्माननीय जयवंत चोगले अध्यक्ष, दिनेशजी पाटील सचिव आणि उपाध्यक्ष सन्माननीय योगेशजी पाटील आणि मला दिनेशजी बंडासाहेब आमचे कट्टर समर्थक त्यांच्या माध्यमातून कुंडेगावमध्ये पहिल्यांदाच मला तो योग आला. बघूया पहिला सामना समिधा नागाव त्यांच्या विरोधात पारगाव अशी ही बिग फाईट बिग बॅटर कडवी झुंज. टार्गेट ठेवले ते 30मध्ये 45 धावांची गरज म्हणजे जवळजवळ नवाबांची 45 9 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. कोंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस कमिटीचं हे दमदार आयोजन. आजचा अंतिम शेवटचा दिवस. तर नितीन गायकवाड यांचं इथं आगमन. पुण्यात आपले हार्दिक स्वागत असेल. स्पर्धेमध्ये आपल्या विनंती करू विराज मानवा. बघ्या पहिला जोडा मैदानामध्ये तैनात पारगाव एक बलाढ्य टीम, मातब्बर टीम, बेस्ट अगेन बेस्ट आणि समेधा नागाव. जर आपण 20 वर्षे मागे गेलात तर नागाव हे हा अतिशय उरण तालुक्यामधली पहिली नामवंत बलाढ्य टीम. आणि त्यांच्या विरोधात आकाश तारेकर द वंडर बॉय ऑफ वंडर बॉय ऑफ दी रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील एक जबरदस्त, ज्याच्यामध्ये 19 बाईक ज्यावेळी जर लाईव्ह असते ना, लाईव्ह आणि ग्लॅमर असतं तर कदाचित त्यांच्यावर 60-70 बाईक सहज असत्या. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. कुणाल तारेकर द कॅप्टन आणि नॉन स्ट्रायकरला प्रफुल्ल मोकल अशीच या भन्नाड जोडी. सलामीची आरंभीची जोडी, 45 धावांची गरज. याच्यानंतर शो मॅच पोलीस आणि त्यांच्या विरोधात कोंडेगाव म्हणजे आयोजक विरुद्ध पोलीस दल असा हा प्रेक्षणीय सामना होईल. तर उरम पोलीस स्टेशनचे सर्व म्हणजे संपूर्ण पोलीस दल जे कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात या स्पर्धेचे दमदार आयोजक अशी ही सामना असेल 4 षटकांचा. त्याच्यानंतर मग द्विजा 11 टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात म्हटलंय विन्ने मरोई. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अतिशय नामवंत स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. पनवेल टेनिस cricket.in रायगडमधली ही पहिली वेबसाईट. संदीपजी वास्कर याचं हे फाउंडर आहेत आणि आमचे केतन दळे आणि किरण दळे त्यांच्या खांद्यावर सध्या या संपूर्ण वेबसाईटची जी मदार आणि अतिशय क्वालिटी आणि क्लिअरिटी. तर सन्मान नितीनजी गायकवाड आले आहेत ना स्टेजवर. तर तुम्हाला विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. नितीनजी गायकवाड. उरण तालुका म्हटलं की काँग्रेसचा बालेकिल्ला, खास करून पूर्व विभाग, संपूर्ण काँग्रेसचा हा बालेकिल्ला, संपूर्ण वर्चस्व. चला पहिल्या षटक प्रगतीपथावर समिधा नागाव संघाचा पहिला पाळीव गोलंदाज मंदार लवेकर. इज अ टॅलेंटेड प्लेअर. बरीचशी वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये ज्याने व्यतीत केले मंदार लवेकर अतिशय अनुभवी, दिग्गज, मातब्बर, मुरब्बी, निष्णात, तरबेज गोलंदाज. पहिल्या षटक प्रगतीपथावर कुणाल तारेकर आणि प्रफुल्ल मोकल असा हा पहिला जोडा मैदान दरम्यान.
चला मंदार लवेकर अनुभवाचा बघूया. 45 धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. ओ हो यस, पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केलाय आणि हा पहिला दमदार चौकार. टायमिंग शुड बी एक्सलंट. मॅग्निफिशियंट स्ट्रोक, दमदार फटका 4 धावांसाठी. सुरुवात चांगली, वेल बिगन, इट्स हाफ डन. 45 धावांची गरज असताना ठोकाठोकी. 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 वर. बिनबाद 4, 4 for none. मंदार लवेकर राईट आर्म महोदय विकेट तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायची गरज होती, काही गरज नव्हती. बघूया, जर सरळ बॅटने फटके येत असतील तर असे वाकडे तिकडे फटके मारू नका प्लीज. डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल असा बॉलिंग अटॅक करावा लागेल. मंदार लवेकर, समिधा नागाव राईट आर्म महोदय विकेट तयार. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. आणि हा यस, पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त टायमिंग, नाव देखा ना ताव देखा. आणि हा पहिला धक्का, पहिलं विकेटचं बदल, पहिला ब्रेक दी लॉफ्ट केला होता. कृपया टाकीगाव डीजे 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 थांबा प्लीज. टाकीगाव आणि विंदे संघाची कॅप्टन या दोघी. टाकीगाव त्यांच्या विरोधात विंदने, दोन्ही संघाचे कॅप्टन. तुम्हाला विनंती आहे कृपया लवकरच टॉससाठी यायचा प्लीज. आणि हा पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, प्रथम विकेट स्वाहा. 1-4. तर सन्माननीय विश्वजित तांडेले यांचे इथं आगमनाला पुन्हा आपला हार्दिक स्वागत असेल. अतिथी देवभाव, गॉड इज गेस्ट, संत तुकाराम महाराज म्हणतात. अतिशय दमदार स्पर्धा, काँग्रेस कमिटीचं हे दमदार आयोजन. कुंडेगाव पहिली म्हणते नाईट रजनी स्पर्धा असेल या गावामध्ये. मंदार लवेकर बघा या पुरेपूर फायदा उचलला. जबरदस्त कमबॅक. पहिले चेंडू जरी चौकार आला पण तो डगमगला नाही. मंदार लवेकर याची ही खासियत आहे. अतिशय म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी मंदार लवेकर यांचा संपर्क आहे. राईट आर्म महोदय विकेट तयार. मंदार लवेकर. ओ हो अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज वाटते फसला, काय चकला, काय बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेशूट मारा, जबरदस्त अपैल. सेकंड विकेट फॉलन. ओनली टोटल स्कोर इज 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. काय मंदार लवेकर, मग काही सांगितले, गौरव सांगितलं की मंदार लवेकर हा असा गोलंदाज आहे, जरी 4 दिल्या नंतर मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव, वर्चस्व झुगारून दिलं. आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक, अफोर्डेबल बॉलिंग. पुन्हा एकदा नवीन फलंदाज, डोडावंत फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. सद्गुरी सिमेंट सप्लाय पारगाव, भूषण पाटील. सोन्या नर्या ही खरं म्हणजे अतिशय फार पुराणं मॉडेल. सध्या ते त्यांचं म्हटलं 40+. काय बॉलिंग अटॅक म्हटले, लास्ट डिलिव्हरी असावी. 2 balls to go फ्रॉम मंदार लवेकर. चांगला बॉलिंग अटॅक, फक्त धावा दिल्या 4, 2 विकेट. नेत्रदीपक गोलंदाजी. कृपया टॉकीगाव या प्लीज. विनने आमच्याकडे टाईम नाही प्लीज. दोन्ही सांगायला तुम्ही घ्या. आले, जोड आलाय. तर टॉस करण्यासाठी 20. तर विनंती करतो आमचे सन्माननीय कोणाचे हां तर सन्मान्य दिनेशजी पाटील यांच्या शुभहस्ते टॉस होईल. दुसऱ्या सामन्याचा कॉईन स्पिन केला जाईल. एकीकडे असेल टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात विंदने. एकीकडे टाकी, दुसरीकडे ड्रम. त्या दिवशी टाकी मात्र जाम चालले इथं. कोटनाग्याच्या मैदानावर तुफान गेम केला. तर टॉस जिंकलाय टाके. वन द टॉस. निर्णय लगेच कळवायचा प्लीज. टाईमपास करू नका प्लीज. लगेच सामना चालू करा. याच्यानंतर लगेच सामना चालू होईल. आणि डॉट डिलिव्हरी म्हणते पहिलं षटक प्रगतीपथावर मंदार लवेकर यांच्या वतीनं. सांघिक पहिलं षटक म्हणते 5 गोलंदाज वापरायचे आहेत ना रे. एकाला एकच 4 म्हणजे एकाला 2 येतील. हो यस, पुन्हा एकदा स्वतः टर्न झाला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. टोटल स्कोर इज मुव्हिंग. 4 वर 2-4. पहिलं षटक संपुष्टात. दमदार गोलंदाजी केली, अतिशय भेदक मारा केला आणि उर्वरित 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 41 धावांची गरज. एक रंगतदार, रोमांचक, नाट्यमय, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स.
दोन बलाढ्य टीम, एकीकडे समिधा नागा उरण तालुक्यामधील नामचीन संघ, त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यामध्ये तालुका निहाय असा हा सामना. तर या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आमचे सन्माननीय यस हितेशजी म्हात्रे. खरं आम्ही आहोत मैताचे भटजी. दरम्यान सन्माननीय राजनारायण पाटील, चला आपण प्रथमतः सन्मान करूया. अतिथी देवो हो या उक्तीप्रमाणे सन्माननीय राजनारायण पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे राज आणि नारायण असं जोड नाही. नाही म्हणजे असं काय म्हणते भय लोकांची नावं असतात ना, राम नारायण, राम लखन, राज आणि नारायण. चल आपण त्यांचा सन्मान करूया. मी देवेंद्र साहेबांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळत आहे. तर संतोष बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीनं. दुसरं षटक प्रगती पदावर. पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी केली मंदार लवेकर यांनी समिधा नागाव संघाच्या वतीनं. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता आणि दाहकता असा संमिश्र बॉलिंग अटॅक आणि प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकफुटवर. दरम्यान अतिथी कक्षामध्ये राजनारायण पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रत्येक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ओहो येस, नादर विकेट फॉलन. व्हॉट अ बॉलिंग. आता मात्र जबरदस्त पडदड झालेली दमछाक, पिछे हात, शरणागती, मागबार आणि पारगाव संघ गेला बॅकफुटवर. परंतु पारगाव हा मुरब्बी संघ आहे, कधीही कमबॅक करू शकतो. या गोलीबाराची शान ऐकू ग देऊला. थ्री विकेट्स. दरम्यान व्यासपीठावरती माजी सरपंच नवघर विशाल बळीराम तांडेल यांचा देखील आपण सन्मान करतोय. विश्वास बळीराम तांडेल साहेबांचा आपण सन्मान करतोय. त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण अतिथी कक्षामध्ये जायचं आहे. येस, 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सद्यस्थिती विद्यमान अवस्था पनवेल टेनिस cricket.in. आमचे केतनजी दळवे असतील, हे ऑपरेट करतायत विथ द 3 कॅमेराज, जे लाईव्ह फुटेज. चला नवीन बॅट्समॅन सुजित पाटील, अभिषेक. दरम्यान विश्वास साहेबांचा पण सन्मान करतोय. अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेचा एक गोड आठवण मोमेंट देऊन आपण त्यांचा विश्वास पण सन्मान करतोय. यस, अतिशय भन्नाट स्पर्धा, दमदार आयोजन, पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. यस, आउटसाइड द ऑफ पुन्हा बॅकफुटला गेला. पुन्हा चांगला टायमिंग होतं, पण तो गॅप शॉर्ट सिलेक्शन नव्हतं. बघूया प्लेसमेंट जर असते नक्कीच चौकात आला असता. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 6 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. 45 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दरम्यान सन्माननीय नितीनजी गायकवाड साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. सदरक्षणाय खळनिकराय हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. सज्जनांचं रक्षण करणारी, दुर्जनांची शासन करणारी पोलीस यंत्रणा आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. येस येस, बेहतरीन स्ट्रोक, चांगलं टायमिंग आणि हा पहिला दमदार सिक्सर. अकरा दिल लाईन, भिरकावून दिला लॉफ्ट हिट. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 12 वर. अशी जर बॅटिंग केली तर नक्कीच, कारण हा पारगाव संघ आहे, हा कधीही कमबॅक करू शकतो. एक जबरदस्त मुरब्बी, मातब्बर संघ. पण तो सामना नक्कीच रंगतदार होईल आणि व्हावा ही श्रींची इच्छा. दरम्यान एस.आय. गायकवाड साहेबांना आपण विनंती करूया, आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला सन्मान आपण करतोय. गायकवाड साहेबांना आपण विनंती करूया, आपण अतिथी कक्षामध्ये एस.आय. ओहो, पुन्हा एकदा प्लेसमेंट. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जाईल.
अतिशय चांगली फिल्डिंग, अन्यथा आउटफील्ड फार फास्ट होती. 4 धावा मिळाल्या असते. संघाची धावसंख्या झाली. खरं तर ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अगदी सामान्य जनांसाठी अगदी नेहमी तत्पर असणारे महाराष्ट्र पोलीस आणि एस.आय. गायकवाड साहेबांचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्यामुळे आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. यस, चांगली बॉलिंग, गोलंदाजी चांगली आहे. यस, पुन्हा एकदा बांधून ठेवलाय. मिळेल फक्त आणि पुढे चांगलं रनिंग पण विकेट. यस, जिथं 1 तिथं 2 धावामध्ये कन्वर्ट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 बाद 18 वर 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला, षटक क्रमांक दुसरं फिनिश. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त इनमिन 4 धावा. दुसरं षटक आलं 11. म्हणजे चांगला या षटकामध्ये चांगला जम बसवला. 15 धावा 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 12 बॉल. चला आपण सर्व पोलीस मित्रांचा इथं या ठिकाणी सन्मान करतोय. चला आपण API केदार साहेबांना विनंती करूया. केदार साहेब आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला केदार साहेब ना आपण विनंती करूया. आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. खरं तर आपला अमूल्य वेळ खरं तर आपल्या सर्व साहेबांनी दिला आणि API केदार साहेबांचा आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर आपण PSI राठोड साहेबांचा देखील सन्मान करणार आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन केदार साहेबांचा सन्मान होतोय. तदनंतर PSI राठोड साहेबांचा सन्मान केला जाईल. चला, 18 मध्ये 3 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये 10 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. बॉलिंग मार्क तयार. बॉलिंग मार्क तयार. मंदार लवेकर पहिल्या षटकात ज्याने 2 विकेट घेतल्या, फक्त 4 धाव दिल्या होत्या. ओ हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि ह्या या सीमा रेषे बाहेर. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्र दीपक, क्लासिकल स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर झालाय. चला आपण राठोड साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. 21 21. राहिल्या 24 धावांची गरज. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, टायमिंग शुड बी एक्सलंट. मंदार लवेकर ज्याने पहिल्या षटकात जरी 2 विकेट घेतल्यानंतर मात्र आता अटॅक करावे लागेल पारगाव संघाला. थोडंसं आक्रमण, कारण विकेट, कारण ही कंपल्सरी चेसिंग आहे ना. कंपल्सरी चेसिंग म्हणजे विकेटवर नाही आहे. जरी विकेट गेला तरी चालतील, पण तो अटॅक मात्र स्ट्राईक तुम्हाला रोटेट करावा लागेल. धावपळ घालता ठेवावं लागेल. दरम्यान PSI राठोड साहेबांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. खरं तर अमूल्य वेळ त्यांनी देखील दिला. त्यांचा देखील आपण या व्यासपीठावरती अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान करतोय. तदनंतर आपण PSI कॅथारा साहेबांना विनंती करतोय की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. येस, 16 मध्ये 24. 16 बॉल 24 धावांची गरज. एक रंगतदार सामना. पुन्हा एकदा पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम. समिधा नागाव टॉस जिंकला. पारगाव संघानं पहिल्यांदा फिल्डिंग निवडली आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण न्योता दावत दिली आणि टोटल धावा केल्या 44 आणि 45 धावांचं एक माफक आव्हान. तदनंतर SI गायकवाड साहेबांना देखील आपण विनंती करूया. गायकवाड साहेब आपण देखील सन्मानाचा स्वीकार करा. हो हो, ग्रेट डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. ग्रेट डिलिव्हरी. सुपर बॉलिंग. बॉल राहिले 15. 24 धावांची गरज. 15 आणि म्हणजे टार्गेट फासला जे अंतर डिस्टन्स आहे ते 9चं आहे फक्त. मंदार लवेकर पुन्हा एकदा अनुभवाचा परिबर फायदा उचलला. मागच्या षटकात ज्याने दमदार गोलंदाजी केली. यस, हो हो हो, पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. सुपर. सलग 3रा चेंडू. निर्धाव मारा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. रेचक, जालिम, जलाल, विषारी मारा, विखारी मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम मंदार लवेकर. काय गोलंदाजी, अतिशय भेदक. कंट्रोल बॉलिंग अटॅक. इकॉनॉमिकल बॉलिंग. जादुई गोलंदाजी. अफोर्डेबल. आणि हा यस, पुन्हा एकदा आक्रमण.
आणि हा ग्रेट कॅच बराच काळ हवेमध्ये होता. जर कदाचित पॅरेला गेला असता षटकार झाला असता, परंतु जरताच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. आणखीन एक विकेट जाईल. विकेट क्रमांक 4 फॉलन. मंदार लवेकरनं मात्र 3 विकेट घेतल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतर मात्र मागच्या त्याचा पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम बॉलिंग केली आणि मंदार लवेकर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम मंदार लवेकर इन दी थर्ड ओव्हर. त्याचा हा कोटा बघूया. 11 चेंडू फेकलेत, विकेट घेतात तब्बल 3. पहिल्या षटकात 2, त्याच्यानंतर आणखीन एक विकेट. धावा दिल्या फक्त इनविन, 10 धावा दिल्या. पहिल्या षटकात 4 धावा, नंतर मात्र 6. बघूया अजून एक बॉल बाकी आहे. मंदार लवेकर अजूनही म्हणजे स्टॅमिना बघा. खरं म्हणजे तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. बघूया, बराच वर्षे क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, तुम्हाला विनंती करतो प्लीज. आपल्याकडे टाईम नाही आहे, कारण आपली शो मॅच अजून बाकी आहे एक. कारण पोलिसांना पण थांबू शकत नाही, तर ते तिकडं चोऱ्या माऱ्या व्हायच्या. हां बरोबर की नाही? तेच फायदा होता चोर लोक. ओ हो येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. आणखीन एक चेंडू गेलाय म्हटलं डॉट बॉल. आणि षटक क्रमांक 3 फिनिश 12 चेंडूमध्ये करायचे आहेत. म्हणजे मंदार लवेकरचे विकेट झाल्यावर डबल धावलं 5 ना रे. पहिल्या षटकात 2, नंतर या षटकामध्ये 3 धावा, 3 विकेट, फक्त 6 धावा दिल्या. काय दमदार गोलंदाजी. 12 चेंडू 10 धावा देऊन विकेट घेतला तब्बल 5. याला म्हणतात 5वी मारा. अच्छा. दरम्यान कोरडे साहेब त्यांचा देखील आपण सन्मान करूया. कोरडे साहेबांना पण विनंती करूया की आपण देखील अतिथी कक्षामध्ये जा. चला आपण कोरडे साहेबांचा देखील सन्मान करतोय. कारंडे साहेबांचा आपण सन्मान करतोय. कारंडे साहेबांना आपण विनंती करूया अतिथी कक्षामध्ये आपण दाखल व्हा. आपला देखील आपण सन्मान करतोय. तर 12 आणि 24 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन. आता मात्र गोलंदाजी कोणाच्या हातात आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर रोहन पाटील. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज. 4थ्या षटकाचा माग करताना, हेटा लावताना, तगादा लावताना 12 मध्ये 24 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 24 रन्स. दरम्यानच्या काळामध्ये आपण डिटेक्शन ब्रांच अधिकारी साहेबांचा देखील सन्मान करतोय. चला आपण अधिकारी साहेबांना देखील विनंती करूया आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील एक विशेष सन्मान. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 11 आणि नंतर मात्र 6 धावा. पहिल्या षटकात 4 धावा, असं टोटल 12 मध्ये करायचे. 24 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल पारगाववाले. चला पुढचा सन्मान आपण डिटेक्शन ब्रांच अधिकारी साहेबांचा करतोय. ओहो लेफ्ट आर्म, ओहो दे विकेट. पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, थोडंसं फ्लाईट आणि 1 बाउन्स. बॉल राहिले 11 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. जो फासला, डिस्टन्स, तफावत, अंतर 13चा आहे. असं वाटलं होतं की पारगाव सहज धावा चेस करतील, पण त्यांच्या तोंडाला मात्र फेस आणलाय समेदा नागाव. उरण तालुका विरुद्ध पनवेल तालुका, अशी ही बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. अटीतटीचा सामना. बॉल राहिले 11, 24 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. नेक्स्ट डिलिव्हरी. चला आपण आणि हा यस पुन्हा फिरून मारायचा हुक करायचा आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये काही चेंडू येत नाही. आणखीन एक डॉट डिलिव्हरी समाप्त. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासवच्या कचुआ चाप खेळ. डिटेक्शन ब्रांचचे अधिकारी साहेब आणि त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. 10 मध्ये 24. खरं तर आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय त्या सर्व कर्मचारी वर्गांचा, कारण की ज्यांच्या माध्यमातून आपण सुरक्षित आहोत आणि त्यांचा सन्मान करणं आपली काळाची गरज आहे.
यस, अपेक्षेपेक्षा जास्त दिशा मरकडला. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाईन मारा. एक धावेचा निर्वाळा, एक धावेचं समर्थन. एक धाव मिळेल. बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी 23 म्हणजे 2.30 रिक्वायर्ड एच अँड एव्हरी डिलिव्हरी. चला शशिकांत खरच साहेबांचा आपण सन्मान करतोय. शशिकांत खरच साहेबांना आपण विनंती करूया, त्यांना देखील आपण हो, नशिबाचा चौकार. यस, खरं तर खरत साहेबांची बॅटिंग आम्ही खूप साऱ्या मैदानामध्ये पाहिली आहे. टाकेगाववाले तुमचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. एवढा वेळ कुठं खरा, म्हणजे तुम्ही निर्णय इथंच घ्यायला पाहिजे होता. चला आपण शशिकांत खरत साहेबांचा सन्मान करूया. खरं तर शशिकांत खरत साहेब आल्यामुळे त्यांच्या संघाला बळकटी आली आहे. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांची बॅटिंग आपण नंतरच्या मॅचमध्ये जरूर पाहणार आहोत. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 balls टू गो, रिक्वायर्ड 19 रन्स. काय जबरदस्त टाईट मॅच, क्लोज मॅच, रफ ॲट टफ सामना, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. 9 मध्ये 19. न भूतो न भविष्यती अशी ही पहिली बिग बाईट. बॉलिंग मार्क तयार. जरा स्पीडअप करा प्लीज. जरा स्पीडअप करायचं प्लीज. पुन्हा एकदा अतिशय चांगलं स्कोरिंग PTCची ही टीम. आठ चेंडू आणि 15 धावांची गरज. दमदार स्ट्रोक. जरा स्पीडअप करा प्लीज. करल जवळजवळ म्हटते 1 तासाच्या वरती हा सामना गेला. खरं म्हणजे 50 मिनिटाचा तुम्हाला कालावधी असतो. 25 मिनिटं इनफ झाली तुम्हाला एका इनिंगसाठी. 8 वाजता बरोबर झाला होता, वाजता 9:15. खरं म्हणजे आता कमिटीने काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे किंवा तुम्हाला टाईम अलर्ट करायला पाहिजे. हो हो हो, यस, पुन्हा एकदा फिरून मारलाय. काय टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. व्हॉट अ ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह ह्यूज शॉट. बॅटिंग असं वाटलं होतं एक वेळ मंदार लवेकाच्या माऱ्यासमोर संघ पुन्हा ढेबाळला होता, नांगी टाकली होती, नतमस्तक झाला होता. नंतर मात्र जे डोकं वरती गेलं, पहिला चौकार, नंतर मात्र दमदार षटकार, वादळी विस्फोटक. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. डॉट बॉल आणि बॉल राहिले अजून आणि षटक संपला. म्हटलं राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर आणि 6 मध्ये 9 धावांची गरज. काय जवळच टाईट मॅच बघा. पंचम ज्यावेळी जरी बेरीज रन हे कमी असताना स्कोर नक्कीच ते मुकाबले ना नेहमीच रंगतदार होत असतात. लो स्कोर, हाय व्होल्टेज बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. 6 मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 गेंदे 9 रन्स. नेक्स्ट टाकीगाव, तुमचा निर्णय तुमचा अजूनही पेंडिंग आहे. काय करता काय तिकडं? काय पोरगी बघून गेल्यानंतर काय अख्या गावाला विचारणार पोरगी तुम्हाला पसंत आहे का? अरे तुला पसंत नाही झालं ना. लग्न कोणाचं? तुला करायचं आहे. संसार कोणाला करायचा आहे? 6 गेंदे 9 रन, 6 चेंडू 9 धावांची गरज. मेहुल ठाकूर शेवटचा गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. मंदार लवेकर सारखे अजून जर बॉलिंग आहे का असं असताना नक्कीच तर नक्कीच मॅचमध्ये अजूनही ट्विस्ट आला असता. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन डेज. आयदर वेदर ऑर नायदर इफ या गोष्टी चालत नसतात क्रिकेटमध्ये. चला बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू तयार. 6 मध्ये 9 धावांची गरज. राईट आर्म ऑफ द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. टायमिंग शुड बी एक्सलंट. काय ग्लोरियस फटका, चाबूक शॉट, जबरदस्त चपराक आणि स्कोर अजूनही हलता ठेवला आहे. 5 मध्ये करायचे फक्त एनमेन.
5 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. सोपं जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य आव्हान. लोएस्ट स्कोर जिंकण्यासाठी फक्त पाहिजे 5 चेंडू 5 धावांची गरज. पारगाव संघानं मंत्रा पुन्हा एकदा डोकं वरती काढलंय. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट तयार. दुसरा चेंडू आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न आणि हा झेल झाला ड्रॉप. याला म्हणतात दडपण सायकोलॉजिकल प्रेशर. त्या दरम्यान धावा झाला म्हणते 2 ना 2 रन्स. चांगली रनिंग मिळते विकेट. बॉल राहिले 4 आणि धावा पाहिजे 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. समिधा नागाव 3 षटकापर्यंत असं वाटत होतं हा संघ विजयाच्या उंबरट्यावर. नंतर मात्र जी जबरदस्त कत्तल 3 मध्ये 4 मध्ये 3. 4 balls टू गो. रिक्वायर्ड 3 रन्स. हो हो पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त आहे. सामना मात्र रंगतदार झाला. सामना कोणीही जिंका. दोन्ही संघांनी सर्वस्व पणाला लावून जबरदस्त निकराचे प्रयत्नांची पराकाष्ठा प्रयत्नांची शिकस्त अथक निकराचे भगीरथी प्रयत्न. बॉलिंग मार्क तयार आणि हा या सामना फिनिश. 2 चेंडू राखून अशा प्रकारे समिधा नागावला संपूर्ण सिमेंट लावून पारगाववाल्यांनी लपेटलाय. दरम्यान शरद वसंत पाटील साहेबांना विनंती करूया आपण मंचकावरती या. चला सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. दमदार विजय पहिल्या सामन्यात. जबरदस्त विजय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाची ही दमदार आणि ह्या सामन्याचा हिरो अर्थातच नो डाऊट द मॅन ऑफ द मॅच गोज टू आतिश म्हात्रे. या आतिश म्हात्रे या प्लीज स्टेजवर या. या टीम मीटिंग तिकडे नंतर घ्या प्रिया आणि फिल्डिंग लावून घ्या. मग टाकीवाले काय घेतलं बॅटिंग घेतली काय टाकीवाले. मरवाई विंदणे आणि टाकीगाव असा हा सामना होईल चालू. तर पहिल्या सामन्याचा पहिल्या इनिंगसाठी आय विल कॉल टू जसकर गावचे मुलुक मैदान तोफ. अतिशय दमदार सूत्रसंचलन आणि समालोचन अशी डबल रोल भूमिका आमचे इथे जे म्हात्रे. प्लीज कमत मायक्रोफोन. येस टाकी वन द टॉस. डिसिजन स्टील पेंडिंग. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण या कुंडेगाव नगरीमध्ये करूया वेलकम सरचे स्वागत. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. खरं तर गोलंदाजीमध्ये काय कमालीची गोलंदाजी त्यानं टाकली. 2 विकेट ज्यानं संपादन केलं. खरं तर समिधा नागाव संघाला बॅकफुटवरती लोटून दिलं त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. खरं तर त्याचं दुसरं षटक अगदी लाजवाब पाहायला मिळालं होतं आणि त्याच कामगिरीच्या दोरावरती आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याला देतोय. मॅन ऑफ द मॅच चला राज पाटील साहेबांना पण विनंती करू आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. चला राजजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आतिश म्हात्रेला देतोय. खरं तर जबरदस्त खेळ. खरं तर गोलंदाजी अगदी अतिशय सुरेख टाकली होती. मॅच थोडीशी फसली होती परंतु मॅच नक्कीच नंतरच्या टेल एंडरने चांगली फलंदाजी केली आणि चला पण कौतुक करूया आतिश पाटीलचं. वेल प्लेड. टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. चला पारगाव संघ टाळ्या वाजवा जरा. मॅन ऑफ द मॅचचं किताब देऊन आपण कौतुक करतोय. वेल प्लेड. खरं तर आतिश मॅच चांगली रंगली. गोलंदाजी खूप चांगली झाली कारण की जे चांगले खेळतात ना ते कमी बोलतात असं नेहमी म्हणतात. परंतु आतिशला पण खूप सारे शुभेच्छा देऊया आणि वळूया बिग फाईट मॅच. अगदी पूर्व विभागातील 2 दर्जेदार संघामध्ये एक बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टाकीगाव संघानं बहुतेक नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खरं तर कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांची मॅच आम्ही
करळच्या प्रांगणामध्ये पाहिली होती. काल बहुतेक रात्रभर ते झोपले नसतील. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना अगदी टाकीगाव संघानं तो सामना पराभूत झाले होते. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ते पराभवाचं विसर करत पुन्हा एकदा या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी ती सेना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. खरं तर टाकीगाव म्हटलं तर चैतन्य पाटील हे नाव तुमच्या डोळ्यासमोर येतं. बिंदने म्हटलं तर आकाश पाटील. खरं तर या पाटलांनी खऱ्या अर्थानं या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. चला सलामीची जोडी लगेच सज्ज करा आणि मैदानामध्ये दाखल व्हा.